लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. घरकुल बांधकामासाठी लेखी परवानगी द्या. दुजाभाव करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर कारवाई करा. रोहिले बुद्रुक येथे बेमुदत उपोषण सुरू. रमाई आवास योजनेतील अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांवर अन्यायाचा आरोप. वंचित बहुजन आघाडीची तीव्र भूमिका. रोहिले बुद्रुक, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक येथील रमाई आवास योजनेत मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना बांधकामासाठी लेखी परवानगी द्यावी, तसेच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 23 फेब्रुवारी 2026 पासून ग्रामपंचायत हद्दीत बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे पूर्व नाशिक जिल्हा प्रसिद्धी प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते मुक्ताराम बागुल तसेच संविधान आर्मीचे अनिल बागुल करत असून त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रकरणाचा सविस्तर आढावा. रोहिले बुद्रुक येथील अनुसूचित जाती बौद्ध समाजातील एकूण 5 लाभार्थ्यांना रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेले होते. मात्र ग्रामपंचायत हद्दीत जागा उपलब्ध नसल्यामुळे संबंधित लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी अडचणी निर्माण झाल्या. ग्रामपंचायत अधिकारी RM मगर यांनी तोंडी परवानगी दिल्याच्या आधारे लाभार्थ्यांनी बांधकामास सुरुवात केली. यापैकी 2 लाभार्थ्यांना जागा देण्यात आली आणि त्यांच्या घरकुलाचे बांधकाम सुरू झाले. त्यांची बिले, अनुदान देखील काढण्यात आली. मात्र उर्वरित 3 लाभार्थ्यांना सुरुवातीला बांधकाम सुरू करण्यास सांगितले असताना काम अर्धवट असतानाच अचानक ते थांबवण्याचे आदेश देण्यात आले. जिल्हा परिषदेची लेखी परवानगी आणल्याशिवाय बांधकाम करू नये असे तोंडी सांगण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. दुजाभावाचा आरोप. काही लाभार्थ्यांना जिल्हा परिषदेची परवानगी नसतानाही अनुदान वितरित करण्यात आले, तर इतरांना मात्र परवानगीची अट घालण्यात आली. या दुजाभावामुळे 3 लाभार्थी जवळपास 2 वर्षांपासून घरकुलापासून वंचित आहेत. यामुळे त्यांचे आर्थिक व मानसिक हाल होत असल्याचे आंदोलकांनी सांगितले. आंदोलकांची मागणी: सर्व पात्र लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी तात्काळ लेखी परवानगी द्यावी. ज्यांना अन्यायकारकरित्या काम थांबवण्यास सांगितले त्यांना तातडीने न्याय द्यावा. दुजाभाव व अनियमिततेच्या आरोपांची चौकशी करून संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून निलंबन करावे. जोपर्यंत प्रशासनाकडून लेखी आदेश व ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. आता या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नांदगाव, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.